सलामीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. एका बाजूने जयेंद्र वाघे तर एका बाजूने प्रतीक तांबडे, ज्याने कालचा दिवस गाजवलेला आहे. गोल्डन 6 ठोकली होती प्रतीक तांबडे आणि बघा लगेच त्याचं प्रमोशन झालेलं आहे. सलामीसाठी त्याला पाठवलेला आहे. मंगेश भगली पहिली षटक हाताळण्यासाठी पहिला बॉल षटबूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. कल्पेश तिकडे पोहोचू शकलेला नाही आहे. मात्र हा चेंडू 6 धावांनी करता निघून गेलेला आहे. थोडासा माघारी पडला, थोडासा कमी पडलाय कल्पेश, नाहीतर कल्पेशच्या हातामध्ये हा चेंडू येऊन विसावला असता. मात्र 6 धावा मिळाल्यात पहिल्या बॉलवरती. जयेंद्र वाघे या खेळाडूने हा फटका खेचला आपण पाहतोय. इथे आपण पाहतोय स्टॅमिंग झालाय. शतरक्षक चेंडूच्या खाली आला होता आणि आपण पाहतोय त्यांनी जजमेंट देखील केलं. मात्र त्याच्याकडनं हा झेल सुटलाय. पकडा कॅच, जिंका मॅच. सोडाल कॅच रिकेस तुम्ही हराल मॅच. वैभव वसावले होते तिकडे आणि वैभव वसावल्याने हा झेल सोडलेला आहे. झेल हा धरतीला दान केलाय. आकाश धाडवी आपण मॅन ऑफ द मॅच करता यायचं आहे. मागच्या सामन्याचा देखील मॅन ऑफ द मॅच राहिलेला आहे, तो आपण घेऊन जायचा आहे. आणि या मॅच मध्ये देखील आकाश धाडवी हा सामना विजय ठरलेला आहे. पुन्हा एक सिंगल धाव इथे आलेली आहे. या सिंगल धावाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 8 या धावसंख्येवरती. वेगवान चेंडू त्या हाताला लागला, बॅट देखील तेवढ्याच वेगाने फिरली होती जयेंद्र वाघे याची. मात्र बॅट संपर्क झालेला नाहीये. इथे कनेक्शन खूप चांगलं झालंय. चेंडूला सरळ पाठवून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरता. जयेंद्र वाघे आपण पाहतोय बिग हिटर, पॉवर हिटर आहे आणि त्याच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा षटकार आपण पाहतोय. धावसंख्या 14. धन्यवाद. मॅचला आहे रे. हा आवाज नाही दे. हॅलो इथे पाहतोय वेगवान चेंडू इथे देखील हाताला गेला होता आणि पाहतोय की निर्धाव चेंडू आलेला आहे. अशा प्रकारे या षटकाची ही समाप्ती झालेली आहे. पहिले षटक हे समाप्त झाले. पहिल्या षटकात धावा आल्यात त्या म्हणजे 14 धावा. बिनबाद 14 धावा धावफलकावरती. विशाल येऊन घे तू. येऊन घे नंतर ना. येऊन घे. जिओ मध्ये ना रे. हा जिओ जिओ. हॅलो बॅग पडले कुठं.
हा बोल ना. वेळेस बघा प्रतीकच्या बॅट मधून देखील A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार पाहायला मिळालाय. 6 रन. थँक्यू थँक्यू. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती म्हणजे 20 या धावसंख्येवरती. हा इथं थोडं मला मॅचला बघा हेच कारण आहे की प्रतीक तांबडे याचं प्रमोशन केलंय. पुन्हा एकदा दर्गास मारण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये तिकडे निघून गेलेला आहे. डिक्लेरच्या स्वरूपात फक्त एक सिंगल धाव असेल. या सिंगल धाब्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली म्हणजे 21 या धावसंख्येवरती. माझा दिला. षडाबोल करण्याचा प्रयत्न. बॅट बॉल संपर्क नाहीये. उचली घेणार हा चेंडू होता. उचलीमध्ये बीट झाला फलंदाज. न्यू स्टार मडीवाडा आणि आई गावदेवी स्पोर्ट्स कामन दोन्ही संघांनी लवकरात लवकर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. मला वाटतं मडीवाडा संघ उपस्थित झालेला आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर कामन संघाला विनंती असेल आपण आपली उपस्थिती नोंदवायची आहे. 4 ओव्हर नंतर लगेच टॉस केला जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. वैभव वसवले याने खेळ सोडला होता. आपण पाहतो जयेंद्र वाघे असा आणि तो वैभव बॉलिंग करण्यासाठी आलेला आहे. आणि बघा जयेंद्र वाघे याच्या बॅट मधून आणखीन एक A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार इथे आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली कामगिरी इथे करताना दिसतोय. पापडी संघ पहिली स्पर्धा आपण बघितली तर पहिल्या स्पर्धेमध्ये 5वा क्रम त्यांचा राहिला होता आणि तिकडे देखील भरपूर चांगली कामगिरी त्याने केलेली आहे. जयेंद्र वाघेच्या बॅट मधून आणखी एक बिग शॉट. 6 धावा. बघा टायगर अभी जिंदा आहे हे दर्शवत असताना जयेंद्र वाघे भरपूर मॅचेस आपण बघितले की चांगली बॅटिंग हवी तशी बॅट त्याची तडपी नव्हती आणि तशा हव्या तशा धावा त्याच्या बॅट मधून येत नव्हत्या. मात्र या मॅच मध्ये आपण पाहतोय तर धावा देखील येत आहेत. फॉर्म दर्शवतोय जयेंद्र वाघे आणि दर्शवतो की त्याचा संघ सध्या फॉर्म मध्ये आहे. झाला 33 ना. 33 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. तिसऱ्या षटक घातल्यासाठी गोलंदाज कल्पेश येतोय. यावेळेस प्रतीक तांबेच्या बॅट मधून देखील A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. क्या बात आहे. जयेंद्र वाघेच्या बॅट मधून षटकार तर येत आहेत मात्र प्रतीक तांबडीच्या बॅट मधून देखील षटकारांचा पाऊस परतावला दिसतोय. बघा कालच्या दिवसामध्ये गोल्डन 6 मारून त्याने आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. तिकडे त्याचा आता या स्पर्धेमध्ये प्रमोशन झालंय. प्रमोशन का झालंय तर त्याची फलंदाजी खूप चांगली राहिली आहे. फुलटा चेंडू इथे मिसटायमिंग झालेला आहे आणि झेल ड्रॉप. दोन धावा इथे नक्कीच असतील.
वाईट चेंडू आपण पाहतोय इथे हाताला गेलाय. एक एक्स्ट्रा चेंडू आपण पाहतोय. सुरेश जो विकेट किपर आहे त्याने जर झेल जर पकडला तर ॲप्पी प्रकाश तुंबडा यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज त्याला दिला जाईल. खूप चांगला चेंडू बघा. कल्पेश कुठेतरी माघारी आलेला आहे. मी तर म्हणेन सलामीचा षटक नेहमीच हातालाच असतो, मात्र कालच्या स्पर्धेमध्ये कुठेतरी खराब कामगिरी आली होती, तेच कारण त्याने स्वतःला मागे ठेवलंय. मात्र इथे देखील त्याने चांगली कामगिरी केलेली आहे. धावा रोखण्यात यशस्वी ठरलेला आहे. स्लोअर वन आणि झेल ड्रॉप बघा. जीवनदान मिळालंय जयेंद्र वाघेला. इनसाइड एज होता, आतली कडा सुरेशकडे मोका चालून आला होता. झेल जर पकडला असतं तर 500 रुपयाचं कॅश प्राईज मिळालं असतं. फुलटा चेंडू इथे देखील संधी आहे करणकडे आणि करण याने ती संधी गमावलेली नाही आहे, पकडलाय आणि जयेंद्र वाघे असा खेळ इथे संपुष्टात आलेला आहे. बिग ब्लो, मोठा हादरा दिला जातोय. फलंदाज बाद. आयुष वागे ना. इथे आयुष आलाय आणि आयुष्याने देखील ठोकलाय. षटकार 6 धावा. क्या बात आहे. सध्या तरी पापडी संघ षटकारांच्या परिभाषेत बोलतोय. षटकारांचा पाऊस पडलाय. जयेंद्र वाघे याच्या बॅटमधून आपण जर बघितलं तर 4 षटकार आलेत. प्रतीक याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत आणि आयुष आलाय आणि आयुष्याने षटकारानं आपलं अकाउंट ओपन केलंय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 48 धावसंख्येवरती, म्हणजे प्रति षटकामागे 16 धावा इथे बनवल्यात पापडी संघाने. करण भगली शेवटचं षटक हाताळण्यासाठी स्ट्राईक वरती असेल प्रतीक तांबडे. ना स्ट्राईक एंडवरती आयुष वाघे. या ओव्हर नंतर टॉस केला जाईल. न्यूस्टार मडीवाडा आणि आई गावदी स्पोर्ट्स काबन दोन्ही संघाचे संगणकाला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. बघा सुरेश याची जागा आता पॉइंट मध्ये ठेवलेली आहे आणि कल्पेश इष्टांच्या अगदी जवळ येऊन थांबलेला आहे. यावेळेस प्रतीकच्या बॅट मधून आणखी एक धमाका. ओव्हर शॉट. क्या बात आहे. प्रतीक तांबडे तापलाय, गरम झालाय. बघा षटकार 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 षटकारांचा पाऊस पडलाय पापडी संघाने. बघा कालच्या दिवसामध्ये कमी षटकार लागलेत, आता आजच्या दिवसामध्ये भरपूर षटकार लागलेत. चला चेंडू पाठवायचा आहे. चला दुसरा चेंडू पाठवा तिकडे. करण याचं देखील स्वागत षटकाराने केलेलं आहे. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. इथे आपण पाहतोय मिस टायमिंग झालाय. झेल होणं फार गरजेचं आहे आणि पकडलाय. प्रतीक याला अखेरीस थांबवण्यात यश आलंय करण याला. मात्र प्रतीक तांबड्याने खूप चांगली फलंदाजी केलेली आहे. 7 चेंडूमध्ये 22 धावा.
विध्वंसक खेळी. बघा निलेश बंद्रेची कुठलीही कमतरता त्याने जाणून दिलेली नाहीये. सलामीला आला आणि जी त्याच्या संघनायकाला खेळी हवी होती ती खेळी त्याने ते साकारलेली आहे. नव्यानं बॅटर येऊन झालेला आहे तो म्हणजे नयन. आयुष याचं नयन नयन नाव ना. चल आपण रेफर केलेला आहे तिसऱ्या पंचांकडे आपण पाहूया. स्टंपिंग करता इथे रेफर केलेला आहे. निवृत्ती न्यू बॅटर इन झालेला आहे. निवृत्ती वनगा. चला पाहूया इथे रेफर केलेला आहे स्टंपिंग करता. रेफर केलं तर सर्व चेक होईल. विकेट नंतर सांगतो. फलंदाज नॉट आउट आहे. नक्कीच अगदी क्लोज होता मात्र ज्यावेळेस यष्टांना हात लागला त्यावेळेस आपण पाहतोय इथे आपण पाहतोय फलंदाज तर सेफ आहे. चला फेरी डिलिव्हरी असेल. 3 बॉल झाले. यावेळेस आपण पाहतोय एज लागले आणि चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे आणि स्ट्राईक इथे रोटेट झालेली आहे. म्हणजे आयुष वाघे आपल्याला आता स्ट्राईक वरती येताना दिसते. धावसंख्या वेगाने पुढे सरसवलेली आहे. 55 धावा 55 रन्स आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. पाहूया आयुष वाघे कशा प्रकारे हा या इनिंगला समाप्त करतोय फिनिश करतोय. चला व्हॉलेंटियर्स तिकडे चेंडू घेऊन यायचा आहे. डायरेक्ट बॉल पडला. ते वेगवान चेंडू यष्टक्षक अगदी क्लोज आहे. तर थोडंसं दडपण बॅटवरती जाणवत आहे आणि हा चेंडू निर्धावलेला आहे. तर धावसंख्या आपण पाहतोय 55 धावा ही धावफलकावरती लागलेली आहे. करण याने या षटकामध्ये कमबॅक केलेला आहे. पुढे सरसावून खूप चांगला फटका केलेला आहे. आयुष वाघेच्या बॅट मधून निघालाय. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6 धावा. या 6 धावांची धावसंख्या 61 वरती पोहोचलेली आहे. 62 धावांचं टार्गेट ठेवलंय. चला आपण जाऊया लगेच टॉस कडे. दोन्ही संघाच्या संघाकाला विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला मडीवडा टीम आपण टॉस करण्याकरता यायचं आहे. त्यांना बॅटिंग पाहिजे आणि फिल्डिंग पाहिजे. टॉस नको.
काल भारी काम केलं तुम्ही. त्याचा बर्थडे आहे का आज त्याचा मधून बदली आहे त्याचा टॉस रॉयल त्याचा संध्याकाळी पार्टीला या हा कामाला सगळं सेट झालं आमचं कोणतं येत नाही पोरानं घेऊन या बसायचं राकेश गोवारी जर कुठे असतील तर संपर्क साधायचा आहे. राकेश गोवारी न्यू स्टार मडीवाडा संघाने टॉस जिंकलेला आहे. बॅटिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे गावदेवी स्पोर्ट्स खामर या संघाला. नेक्स्ट मॅच या मॅच मध्ये आपण पाहतो या 61 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 62 धावांचं टार्गेट ठेवलंय. 24 चेंडू मध्ये या 62 धावा पूर्ण करायच्या आहेत. कल्पेश आणि करण आयुष वाघे पहिला षटक हाताळण्यासाठी स्ट्राईक वरती असेल कल्पेश सापटे. पहिला चेंडू आपण पाहतोय तर रेफर केले पंचांनी रेफर केले. हा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर तर नाहीये. चला पाहूया. नो बॉल असेल. पहिल्या चेंडू नो हाताला म्हणजे नेक्स्ट बॉल हा फ्रीड असेल. षडाबोल करण्याचा प्रयत्न इथे पाहतो. फटका फसलेला आहे. फक्त एक सिंगल धाव मिळेल. जास्त काय मिळणार नाहीये कारण या अगोदर नो चेंडू होता त्याची संधी मिळाली. कल्पेश सापटे याला 15.50 सरासरी इथे राखायची आहे. यावेळेस बघा बॅकफुटवर जाऊन खूप चांगला पंच केलाय आणि या चेंडूला सरळ काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं पाठवून दिलंय 6 धावांकरता. जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न आता इथे करण भगली करताना दिसतोय. कारण आयुष वाघे आणि पहिला बॉल खेळत असताना करण भगली आज सीमारेषेचा बाहेरचा रस्ता दाखवला होता. टेस्ट करत असताना करण भगली देखील आयुष वाघेला देखील सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. इथे षडयंत्र करणच्या बॅट मधून निघाला दुसरा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6 धावा. बघा आयुष वाघेने 1 षटकार ठोकला होता. करण बगली 2 ठोकतोय म्हणजे प्रत्युत्तर दिलाय. टिट फॉर टॅट जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न. 15.50 सरासरी प्रति षटकामागे राखायची आहे आणि तो प्रयत्न इथे आपल्याला 2 बॉल वरती पाहायला मिळतोय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 14. बॅटची ही लागली होती आणि आपण पाहतो या चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलाय. बॉटम एज लागलेला आहे कारण आपण पाहतो बॉटम एज लागल्यानंतर चेंडू पूर्णतः खालूनच निघून गेलाय. फक्त एक सिंगल धावली. या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 15 या धावसंख्येवरती. यावेळेस बघा काय फटका खेळलाय. स्कोअर कटचा फटका. चेंडू सरळ निघून चाललाय डीप पॉइंट मध्ये. 4 धावांकरता खूप
चांगली फलंदाजी इथे आता दिसते मैदानाच्या आतमध्ये. आयुष वाघे या गोलंदाजावरती आक्रमण केलेलं आहे. इथे हात खोलण्याची संधी मिळाली होती. 4 का 5 बॉक्सेस आहे ना. 4 हा 4 आणले बरोबर. हा ते बरोबर 4 आणले. पुन्हा एकदा खूप चांगला स्ट्रोक इथे आपण पाहतोय. चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रातून. चेंडू हा डिक्लेरेशन झोन मध्ये निघून जातोय. पंच किती धावा असतील? फक्त एक सिंगल धाव. तर षटक संपले. पहिल्या षटकात धावा आलेल्या आहेत त्या म्हणजे 20 धावा. मला वाटतं आता राकेश गोवारी यांचं आगमन झालेलं आहे. मला वाटतं या अगोदर ते पोचले नव्हते, ते आता पोचलेत. तर 20 धावा आल्यात. म्हणजे जुनी मॅच जिंकण्याकरता 42 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 18 चेंडू 42 धावा. पाहूया दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज इथे वापरला जातोय. हे भाऊ नाव काय रे बॉलरचं? नयन येतोय. पहिला चेंडू फुल टॉस आहे. तो फायदा उचलता आलेला नाहीये आणि तो पाहतोय एक सिंगल धाव इथे पूर्ण झालेली आहे. सन्माननीय पद्मनजी शेलका सर्वांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आणि आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये आपण मॅच बघायची आहे. पाहतोय जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅट बॉल संपर्क नाही आहे. चेंडू लेगिस्टी सोडून जातोय. व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. व्हाईट बॉल. इथे देखील आपण पाहतोय ईश लागलेली आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील एकच धाव समाधान मारावे कारण दुसरा प्रयत्न झाला होता मात्र त्या अगोदर थ्रो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये इथे झालेला आहे. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल इथे देखील. इथे आपण पाहतोय बॅट एज लागले आणि इथे देखील एक सिंगल धाव मिळेल. अरविंद बराफ यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. धावमन संघाचे एक ज्येष्ठ खेळाडू आहेत. षटफल करण्याचा प्रयत्न. परत बॉल संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू होतोय. नयन वाघे चांगली कामगिरी करतोय. या ओव्हरमध्ये कमबॅक केलेला आहे कारण पहिल्या षटकात 20 धावा खर्च झाल्यात. इथे आपण पाहतो स्टॅमिंग झालेला आहे. शतरक्षक आहे तिकडे मात्र त्याच्या डोक्याच्या वरून निघून गेलाय. करणच्या बॅट मधून आणखीन एक धमाका षटकार. नयन यांनी या षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केलेल्या आहेत. उलट अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी असेल. अजूनही या षटकाराला थोडासा तो मागळा ठरतोय. करणच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. षडंपूल पॉवरफुल झालाय. क्या बात आहे. खूप सुंदर इथे फलंदाजी होताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसामध्ये अक्षरशः षटकारांचा पाऊस पडताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. संतोषी कोव यांचे आगमन झालेलं आहे.
वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत संतोषजी कोम, त्यांचे ते आगमन झाले, त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय, वेलकम. तर हा षटकार आलाय आणि आपण पाहतो धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 36 या धावसंख्येवरती. 36 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. म्हणजे दोन्ही मॅच जिंकण्याकरता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. बघा, पापडी संघाच्या 33 धावा होत्या, इथे चिंचोडी संघाच्या 36 धावा आहेत. म्हणजे 3 धावांनी आपण पाहतोय चिंचोडी संघ पुढे आहे. 12 चेंडू आणि 26 धावा इकडे मॅच जिंकण्याकरता बनवायचे आहेत. 12 चेंडू 26 धावा. तिसरं षटक हे निर्णायक ठरणार आहे. इथे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय जयेंद्र वाघे स्वतः बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. एक अनुभवाचं भंडार आपण पाहतोय पापडी संघाकडून. जयेंद्र वाघे नेहमीच चांगली कामगिरी करत आलेले आहेत आणि ते स्वतः बॉलिंग ट्रॅकवरती आलेले आहेत आणि हे 6 चेंडू फार निर्णायक ठरणार आहेत. सलमीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चांगली फलंदाजी करत आहेत. एका बाजूने करण तर एका बाजूने कल्पेश. तर हे तिसरे षटक हाताळण्यासाठी जयेंद्र वाघे. पहिला चेंडू आपण पाहतोय स्लोअर फॉर्म हाताला होता. फिरकीची जादू इथे आपल्याला या षटकामध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे. एक सिंगल धावा आलेली आहे. 11 चेंडू आता 25 धावा. षटफूल करण्याचा प्रयत्न आणि षटकार. करण आज चांगली फलंदाजी करतोय. बघा, ज्या वेळेस करणला संधी मिळाली त्या वेळेस करणच्या बॅटमधून षटकार आलाय. करणच्या बॅटमधून आतापर्यंत 32 धावा आलेल्या आहेत. 8 चेंडूमध्ये 32 धावा बनवल्यात. धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा फुलवल्यांचा चेंडू एका गुडघ्यावरती बसत असताना हा फटका त्याने केलेला आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार करण भगलीच्या बॅटमधून त्याला दिसतोय. 9 चेंडू आणि आता मॅच जिंकण्याकरता 13 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एक चांगला फटका केला गेला या चेंडूवरती. किती धावा? तर वडा कॅच. सुपर ब्रिलियंट 1 हँडेड हा झेल इथे पकडलेला आहे आयुष्य वाघे आणि कमबॅक करणारा झेल आहे. महत्वाची विकेट मिळालेली आहे. इन्फॉर्म जो होता करण भगली तो आता डगआउटच्या आशेला जाताना दिसतोय. पॉवरफुल मंगेशच्या बॅट मधून देखील धमाका षटकार ठोकलाय. या षटकाराला धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 55 धावा. 55 रन्स ऑन द बोर्ड. आता 7 चेंडू आणि 7 धावा.
मध्ये थोडंसं आता दडपण जाणवायला लागलेलं आहे. चंद्र वाघ या गोलंदाजावरती बॅटिंग खूप चांगली झालेली आहे पापडी संघाची, मात्र बॉलिंग मध्ये कुठेतरी कमतरता राहिलेली आहे. बलिराम भडल यांचे ते आगमन झालेलं आहे, त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. कालच्या दिवसामध्ये खूप चांगली फलंदाजी त्यांनी केली होती आणि पुन्हा एकदा त्यांचं स्वागतही झालेलं आहे. हार्दिक स्वागत. इथे आपण पाहतोय आणखीन एक खराब चेंडू हाताळलाय. वाईट चेंडूची नोंद इथे देखील झालेली आहे. बॅक टू बॅक दुसरा वाईट चेंडू हाताळलाय. ज्या प्रकारे फटकी आलेल्या त्या ओव्हरमध्ये ते थोडंसं दडपण चंद्र वाघे या बॉलरवरती जाणवायला लागलेलं आहे. यामध्ये बघा मॅच फिनिश केलाय महेंद्रसिंग धोनीच्या अंदाजामध्ये मंगेश भगले याने. तर हार्डलक पापडी संघ द बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. फलंदाजी खूप चांगली झाली, बॉलिंग मध्ये कुठेतरी कमतरता जाणवली. सूर्यकांत भुयाल, निलेश बंद्रे, सोहन दळवी यांची कुठेतरी कमतरता जाणवलेली आहे बॉलिंग मध्ये. बॅटिंग मध्ये कुठलीच कमतरता नव्हती, मात्र बॉलिंग मध्ये कमतरता जाणवली. तर